कीर्तन सुरू केव्हाही व्हावं. मस्त गॅप इच्छा ना 9:30 म्हणजे घड्याळीकडे लक्ष गेलं नाही पाहिजे. आता 9:30चा काटा गेला की परत परत पाहावं अजून किती आहे अजून किती आहे असं वाटायलाच नको. 9:30ला बरोबर आरती लागलीच पाहिजे. संपण्याचा कार्यक्रम सांगितला की आनंद वाटायला. त्याच्यामुळे सुरुवातीला एक जोश दिलेला बरा कीर्तन वेळेवर संपेल. जय जय रघुवीर समर्थ. होई रे सावधान मजा होई रे सावधान होई रे सावधान ना होई रे सावधान होई रे सावधान. नर्तन दुर्लभ लाभली गलिवे नर्तन दुर्लभ लाभली गलिवे नर्तन दुर्लभ लाभली गलिवे नर्तन दुर्लभ लाभली गलिवे गली हरि से गुणगान मनुजा गली हरि से गुणगान मनुजा होई रे सावधान मनुजा होई रे सावधान. श्रवणे कथा पुराणे ऐकति श्रवणे कथा पुराणे ऐकति श्रवणे सावध ठेवी कान मनुजा सावध ठेवी कान मनुजा होई रे सावधान मनुजा होई रे सावधान. दास म्हणे संतासी शरण दास म्हणे संतासी शरण दास म्हणे दास म्हणे संतासी शरण दास म्हणे संतासी शरण दास म्हणे संतासी शरण दास म्हणे संतासी दास म्हणे संतासी शरण दास दास म्हणे दास म्हणे दास म्हणे संतासी शरण दे सोडून अभिमान दे सोडून अभिमान मनुजा होई रे सावधान होई रे सावधान. नर्तन दुर्लभ लाभली गलिवे नर्तन दुर्लभ लाभली गलिवे गली हरि से गुणगान मनुजा गली हरि से गुणगान मनुजा
होई रे सावधान, होई रे सावधान। जय जय रघुवीर समर्थ राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभां कथां। श्रोता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। अभंगाच्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी 2 मिनिटं भजन अभंगाला प्रारंभ। दोन्ही हाताला टाळी मुखाने गोड बदलून वाचणार। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। बोला बोला भगवान आहे। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन। रघुपति राघव राजा राम पतित पावन। रघुपति राघव राजा राम पतित पावन। राजा राम रामचंद्र भगवान की भगवान की अवधूत पिंगल श्रीदेव अम्बावती मने हर हर महादेव। राजगुरु सतरामदास महाराज कमलसूरी ब्रह्म जयत रामानंद प्रसाद गंगेश्वर महाराज की जय जय रघुवीर। राजा राम पतित पावन राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। आता संचार झाल्यासारखं वाटतं। त्यांना आवडलं असं कीर्तन वेळेत संपणार आपल्याला जास्त काही लावायचं। सुंदर असा योग महाराज मला वाटतं 7 महिन्यापूर्वी महाराष्ट्र मंडळामध्ये कीर्तन सेवेची संधी मिळाली होती। दासबोध पारायणाच्या निमित्तानं सुंदर असं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस कीर्तनाला येण्याचं झालं महाराज। आणि त्याच्यानंतर प्रभू रामरायाच्या कृपेनं समर्थ सद्गुरू रामदास स्वामी महाराजांच्या आशीर्वादानं या पवित्र श्रावण मास महिन्यात रघुपति
जय जय रघुवीर समर्थ. सुंदर असा पर्वकाळ श्रावण मास सुरू झालेला आहे. आज 4था दिवस आहे. योगायोगानं चतुर्थी, श्रावण सोमवार असे अनेक योग आजच्या दिवशी साधून आले. चातुर्मासामध्ये अनेक व्रत वैकल्य केली जातात, पण मासानाम श्रावण मास, सगळ्या महिन्यामध्ये कुठला अधिक पवित्र महिना कुठला असेल तो हा श्रावण मास. म्हणजे अधिकस्य अधिक फलम जसं असतं, अधिक महिन्यात जितके काही फळ आपल्याला पुण्य करून घेता येईल तितकं करावं. तसं 12 महिन्यामध्ये या जास्तीच्या असलेल्या पुण्य पावन असलेल्या या श्रावण महिन्यामध्ये जे जे काही आपल्याला व्रत वैकल्य असतील, दान धर्म असतील, जे करता येईल त्याच्यासाठी हा विशेष महिना आहे. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार या महिन्यापासून सगळे सणवार सुरू होतात. ते दिवाळीकडे या श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी असेल, रक्षाबंधन असेल, या सगळ्या गणपती उत्सव, नवरात्र असतील, या सगळ्या उत्सवांना या श्रावण महिन्यात प्रारंभ होतो. पण त्यातल्या त्यात श्रावणात आलेला सोमवार, हिंदू असले, आमच्या माता भगिनींचा आवडता वार असतो सोमवार. कारण काय, 16 सोमवार केले की हा महादेव पावतो. असं पुरातन काळापासून चालत आले आहे की चांगला पती मिळावा, उत्तम वर आपल्याला मिळावा, याच्यासाठी 16 सोमवारचं व्रत अनेक माता भगिनी लहानपणापासून करतात. आणि महादेव भेटला की त्याचं उद्यापन केलं. तो महादेव कसा का कळी पडेल, उद्यापन करावंच लागतं. पण त्यातल्या त्यात ज्यांना संपूर्ण 11 महिने काही सोमवाराचं व्रत घडलं नाही, वर्षभरातले जे काही इतर सोमवार असतील ते सोमवार आपल्याला घडले नाही, त्या दिवशी उपवास घडला नाही, भगवंताचं नामस्मरण घडलं नाही, महादेवाच्या पिंडीवरती जल अर्पण नाही, बिल्व अर्पण नाही, पुष्प अर्पण झालं नाही, मग त्याच्यामुळं आपल्या शास्त्रानं असं सांगितलं की वर्षभरातले सगळे सोमवार नाही गेले तरी चालतील, पण या श्रावण महिन्यात आलेल्या प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची उपासना केली की त्या वर्षातल्या 11 महिन्याचं डिपॉझिट होऊन जातं. बघा, आज पहिलाच आहे, ज्यांनी केला नसेल उरलेली 3 संधी अजून गेलेली नाही. पण ज्यांना शरीर धर्म अवघड जातो उपवास करायला, त्यांनी नामस्मरण करावं. उपवास भगवंताच्या जितकं जवळ जाता येईल तितकं जाण्याचा प्रयत्न करा, पण आपण त्या उपवासाचा उपहास करून टाकला. उपवासाची इडली, उपवासाचे भजे, उपवासाचे वडे, उपवासाचे गुलाबजामुन, उपवासाचे थालीपीठ, उपवासाचे डोसे, उपवासाचे भाकरी आहे. पदार्थच कुठला ठेवला नाही. त्या नामस्मरणाला लाभ करून टाकलं, सगळं पदार्थाभोवती उपवास करून टाकला. आपणही सकाळपासून कालच नियोजन केलं उद्या काय काय करायचंय, पण आपण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन इतक्या वेळा नामस्मरण करू असं अनेक जण करतात. तुमच्या या भाग्यनगरात, हैदराबाद मध्ये सगळे करतात, पण आमच्या परभणीमधले काही असे महानत आहे जे फक्त उपवासच खाण्यापुरता असतात. योगायोगाने आमचे परम मित्र अमोल या ठिकाणी आलेले, दिवळकर सपत्नीक आले. सध्या ते हैदराबाद स्थित आहेत, मूळ परभणीचे, पण आता हैदराबाद मध्ये ते जावई झालेले आहेत. आमच्या वैदिक करायचं मूळ आणि अमोल दादांचं या ठिकाणी येणं झालं. योगायोगानं कीर्तन बऱ्याच वर्षापासून महाराजांना कीर्तनाला ऐकायला यायचं, पण योग कुठे परभणीत आलाच नाही. योग आला तर बाहेर गावी, तोही सासरवाडीला झाला. बघा, आनंदाचा दिवस महाराज. म्हणजे अनेक योगात योग हा एक योग आला. म्हणून आजच्या या पर्व काळात श्रावण सोमवारच्या निमित्तानं या चातुर्मासामध्ये आपण हे आयोजन केलेलं श्री गुरुदत्त भजनी मंडळ गेल्या 55 म्हणायला सुद्धा आपल्याला मोठा वेळ लागतो. 55 हे सातत्य फार महत्वाचं. एखादं व्रत, एखादं काम जर हाताशी घेतलं तर आरंभ शुरा कामाचं नाही. 1 वर्ष केलं बंद करून टाकलं, असे अनेक मंडळ असतील. पण महाराज 55 वर्ष सुवर्ण महोत्सव होऊन गेलेला आहे. आता शतकाकडे वाटचाल चालू आहे. आपण सगळेजण या शतकी वाटचालीला शुभेच्छा देऊच या, पण हे कार्य आदर्शवंत आहे हे आपल्या
आपल्या आयुष्यात अंतरंगात उतरवण्यासाठी ही 55 वर्ष हे सातत्य टिकून आहे. अनेक अडचणी आल्या असतात, अनेक प्रसंग आले असतील, पण त्याच्यावर मात करून देखील हा उत्सव अनेक वर्षांपासून चालू. किती 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, किती संपूर्ण 1 महिना. सप्ताह करायचं म्हणलं तर अवघड जातो आम्हाला, 7 दिवसाचा. संपूर्ण महिनाभर सगळं नियोजन लावतात. हे प्रभू रामचंद्र, दत्तात्रय प्रभू, पांडुरंग सगळं कार्य करून घेतात. फक्त तू उभं राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. या न्यायानं हे संपूर्ण कार्य उभं राहिलेले महाराज. आपण सगळ्याचे सडळ हाताने या ठिकाणी आहेत. अशा कयाळ बंधू सारखे साथीदार वेळेवर उपस्थित राहतात म्हणून हे कार्य उभं. दाता भवती वानवा. कोणतंही कार्य असेल तर त्याला दाता महत्वाचा आहे, त्याच्याशिवाय कार्य नाही. म्हणून आपल्या आयुष्यात या कार्यक्रमाला येता नाही आलं तरी चालेल एखाद्या वेळेस, पण या कार्याला देणगी, याच्यात काय आपल्याला सगळं हाताला देता येईल, तन मन धनानं देता येईल ते दिलं पाहिजे. कुणी शरीरानं कष्ट करा, कुणी अर्थरूपानं करा, कुणी धान्य रूपानं करा. काहीच नाही झालं तर घरी बसून नामस्मरण तरी करा. काहीच बैसोनी करा एक चित्त आवडे आनंद आळवावा. या पर्व काळाच्या निमित्तानं ऐकत असलेली कीर्तन सेवा संयोजकाला अंतःकरण धन्यवाद देतो. पूर्वपदामध्ये समर्थ रामदास स्वामी महाराजांचा अभंग घेतलेला अभंग छोटाच घेतला वेळेच्या मर्यादामुळं. होय रे सावधान मनुजा, होय रे सावधान. समर्थांच्या आयुष्यामध्ये सावधान शब्दाला आणण्यासाधारण महत्व तुमच्या आमच्या आयुष्यात देखील आहे. कधी शुभमंगल आणि ज्यावेळेस एखादा रस्त्यावर मार्गावर जात असतो, पुढे एखादं वळण वाईट असेल तर लिहिलेली एक फलक असतो, पाटी असते, सावधान, पुढे धोका आहे, धोक्याचं वळण आहे, म्हणजे काहीतरी. आपण सावधान म्हटल्यावर आनंदच होतो आपल्याला. व्हायला हवा का? नक्कीच व्हायला हवा, पण विवेकपूर्ण व्हायला हवा. समर्थांना जसा झाला शुभमंगल प्रसंगी सावधान शब्द ऐकले आणि धूम ठोकली कुणी? समर्थांनी. पुरोहितांना प्रश्न केला, महाराज हा मंगल प्रसंग चालू आहे, तुम्ही सावधान का म्हणताय? कुठे धोका असेल, काही अडचण असेल, काही संकट असेल तर एखाद्याला सांगितलं सावधान, पुढे संकट आहे, हळूवार जा. तुम्ही अशा मंगल प्रसंगी सावधान म्हणताय? बाळा, हा प्रपंचामध्ये तू आज पडत आहेस. या प्रपंचात पडल्याच्या नंतर परमानंदाला विसरू नको म्हणून सावधान. पण आम्ही तो आंतरपाठ कधी बाजूला होतो, कधी हा हात तिकडे जातो, तिकडला हात कधी गळ्यात येतो आणि कधी आमचा अनंत कोटी परमात्माचा प्रपंच चालू होतो, याचाच आनंद. हे सावधान शब्द समर्थांना का योजावासा वाटला? होय रे सावधान. समर्थांनी या अभंगातून स्वतःच्या अंतःकरणाला प्रश्न केला असं मला वाटतं. होय रे सावधान. समर्थ पहिल्या चरणात सांगतात, अरे मनुष्या सावध हो. का? नरतनु दुर्लभ. हे जे प्राप्त झाले ना 3.5 हाताच, नरतनु दुर्लभ लाभली दैवे. कसं प्राप्त झालंय? दैवानं प्राप्त झालंय. अहो आमचे संत म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाया जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केली. साधी कृपा केली नाही, तेव्हा कृपा केली. बहु पुण्य केले, अनंत जन्माचे आपले उपकार काहीतरी आपण केलेले सत्कर्म असतील, त्या सत्कर्माचं फलित म्हणून हा नरजन्म प्राप्त झाला. साधा सुद्धा नाही. कुठे बाजारात भेटतो का? नाही. एखादा हात गेला तर प्लास्टिकचा लावून मिळतो, पण ओरिजिनल मिळत नाही. म्हणून समर्थ सांगतात, होय रे
सावधान मनुजा होई रे सावधान नरतनु दुर्लभ. हा दुर्लभ आहे, पाण्याचा बुडबुडा आहे. एखादा पाण्यावरती भेस द्यावा, त्याच्यावर बुडबुडा असावा, तो किती काळ राहील याची शाश्वती तुम्हाला आम्हाला आहे का? नाही. तद्वत हा नरदेह आहे, तुम्ही आम्ही घरी जाऊन झोपतो की नाही याची शाश्वती नाही. क्षणभंगुर नाही भरवसा. एका साधकानं घरी पत्नीला सांगितलं, आता चहा टाक. सौभाग्यवती आतमध्ये गेल्या, चहा केला. मालक थोडे हॉलमध्ये असते आणि थोडे पोहडले त्या लोडला लावून. सौभाग्यवतींना वाटलं चहा पिण्याच्या पूर्वी थोडा आराम करती. चहा टाकला. सौभाग्यवतीने चहा घेतला. अहो चहा घेता का? साहेबांचं एक नाही दोन नाही. त्यांना वाटलं थोडा आराम करते, थोड्या वेळाने घेते. 10 मिनिटं झाली, आतमध्ये गेले. अहो परत गरम करते, चहा घेणार का? ज्या अवस्थेत होते त्याच अवस्थेत दिसायला. थोडे जवळ गेले, नाकाचा श्वास देखील थांबलेला दिसला छातीवरती. महाराज, तो टाकलेला चहा पिण्याची देखील आपल्याला शाश्वती नाही. सांगायचं काय? दृष्टांत बाजूला ठेवा. घरी सौभाग्यवतीला चहा टाक म्हटलं, अरे तो पण पिण्याची देखील आमची शाश्वती नाही. म्हणून समर्थ म्हणतात, होई रे सावधान, होई रे सावधान. मग करा काय? नरतनु दुर्लभ लाभली दैवे. समर्थानं उत्तरही दिले, काय करा? करी हरीचे गुणगान मनुजा होई रे सावधान. नरतनु दुर्लभ लाभ. समर्थाने उत्तरे दिले, काय करा? काही करू तुला काकात सांगितलंय, काहीच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद बाबा. आमच्या समर्थ संप्रदायामध्ये, रामदासी संप्रदायामध्ये उपासनेला अनन्य साधारण महत्व आहे. कारण काय? साधकासी सांगणे एक उपासना, उपासना, उपासना. काहीच करू नका. तुम्ही म्हणता की उपासना म्हणजे काय करायची? छानपैकी धोतर घालून बसायचं का? नाही. स्नान करून बसायचं का? नाही. फुलं पाहिजेत का? नाही. गंध उगाळायचा का? नाही. तुम्ही म्हणता उपासना तर करा. करा कशी? देता जाता उठता बसता सर्व धंदा करिता खाता जेवता सुखी होता. किती उपाय सांगितले? उठता बसता जाता येता सर्व देह व्यापारात आणि झोपेत सुद्धा. म्हणतात झोपेत कसं शक्य आहे हो? अहो अखंड अनुसंधान ज्यांना लागलं ना त्यांना शक्य आहे. आमच्या काकूंना दासबोधाची अनंत अखंड पारायण केले. त्यांना माहिती आहे की एकदा दासबोधाची ग्रंथ उघडला की दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं हे लगेच कळायला लागतं. हे अनुसंधान. पण आपण वाचत असताना ओळीचा भावार्थ डोळ्यांच्या पलीकडेच असतो. फक्त शब्द जातात, मन मात्र होत नसतं. पारायण चालू असतं. एके ठिकाणी जन्मंती मंदिर आहे आणि तिकडे दुधाचा चहा ठेवलेला दिसतोय आणि चहावरती पातेला ठेवलेले, पातेल्यामध्ये साखर कमी टाक. अरे भाई, आमचं चित्त त्या ग्रंथामध्ये नाहीच. समर्थांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी, नाथांनी त्या ग्रंथात आमच्यासाठी अमृत ओतून ठेवलेलं आहे. ते अमृत फक्त घेऊन आपल्याला प्राशन करायचं. ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात, मी द्यायला बसलेलो आहे अमृत, पण माझ्याकडे येणारं गिराईक सगळं हिंगजिऱ्याचं आहे. मी देण्याला अमृत बसतोय. साधकानं प्रश्न केला, महाराज हे सगळे येतात, अरे हे हिंगजिऱ्याचं गिराईक आहे, आता थोडं थांब. म्हणजे बघा महाराज, माझ्या मुलाचं लग्न कधी होईल? हे हिंगजिऱ्याचं गिराईक. महाराज माझं घर कधी होईल? मी द्यायला अमृताचं बसतोय, नामाचं साधन बसतोय. इहलोकीची यात्रा परिपूर्ण करण्यासाठी जे साधन सांगितलंय ते द्यायला बसतोय, पण हे तिथेच फिरण्यासाठी येतात. समर्थांना तेच सांगायचं, न रतनु दुर्लभ. हे दुर्लभ आहे.
काय करा, आईच बैसून एक चित्त नामस्मरण करा. आपल्या कलियुगामध्ये तीच भक्ती श्रेष्ठ सांगितली. कृतये ध्यायते विष्णू त्रेतायां यजतो मखै द्वापारे परिचर्यायां कलो तदहरि कीर्तना. कृतये ध्यायते विष्णू, कृतयुगामध्ये ध्यान धारणा करून त्या विष्णूची प्राप्ती केल्या जायची. एका पायावर अंगठ्यावर उभा राहून तपश्चर्या केल्या जायची. किती? 12 वर्ष. आता 12 मिनिटं मीच तर उभं राहू शकत नाही. ही तपश्चर्या आजच्या काळात शक्य नाही. कृतये ध्यायते विष्णू, कृतयुग गेलंय. त्रेतायां यजतो मखै, त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी करून भगवंताला प्रसन्न करून घेतलं. आज तद्वत यज्ञ करण्याचं सामर्थ्य आहे का? तशा संविधा तसं उपचाराचं साहित्य मिळतं का? इतकं शुद्धतेनं प्राप्त होत नाही. मग त्याचं फलही तसंच प्राप्त. जे नियम शास्त्राने सांगितले त्या नियमामध्ये आपलं सगळं बंधनामध्ये ते यज्ञ होतो का? नाही होत. ती आगडी नागण्याची कृपा त्याच्यामुळे आपल्यावर होत नाही. आजच्या कलियुगात हेही शक्य नाही. परत द्वापार युग सांगितलं, द्वापारे परिचर्याया. द्वापार युगामध्ये भगवंताची सेवा करून त्याला प्राप्त करून घ्यावं. जशी गोपींनी केली, जशी पुंडलिकाने केली. तुम्ही आम्ही आज सेवा करणार आहे. फक्त मेवा जिथे असेल तिथं सेवा करायला आपल्याला लाज वाटते. आणि सेवा करण्याची ठिकाणं अनंत आहे. मातृसेवा, पितृसेवा, गुरुसेवा, भगवंत सेवा, आचार्य सेवा, या सगळ्या सेवा केल्या तर कलियुगामध्ये भगवंत प्राप्त होतो. पण तेही शक्य नाही आता. मग संतांनी सांगितलं, भगवंतांनी सांगितलं, कलौ तदहरि कीर्तनात. कलियुगामध्ये नामस्मरणानं भगवंताची प्राप्ती. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषाचे गिरवर राम नामे नासती श्रीराम. एका राम नामाला हाल पचवलंय तेच राम नाम कलियुगामध्ये अनेक जन्मजन्मीची पातक दूर करील. पण हे अंतःकरणपूर्वक घेतलं तरच. हरी नामे प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटला, प्रत्यक्ष चंद्रमौळी झाला तोच. पहिल्या चरणामध्ये समर्थांनी काय सांगितले, हे जाणार आहे या अंतःकरणपूर्वक भगवंताचा या देहामध्ये असेल तोपर्यंत नामस्मरण करा, सेवा करा, जे काही घडत भगवंताचं साधन करा. दुसऱ्या चरणात सांगितलं हे शक्य केव्हा होईल. समर्थांनी तर नामस्मरण सांगितले, पण हे शक्य कधी. दुसऱ्या याच्यात सांगितलं समर्थांनी, कथा पुराणे ऐकती श्रवणी कथा. सावधते भगवंताचं नामस्मरण करावं. ही अशी संस्कृती व्हायची असेल तर समर्थ म्हणतात कथा पुराणे ऐकते श्रवणी. आपली सद्बुद्धी होण्यापूर्वी आपल्याला नामस्मरण करायला गेलं की आपल्याला दुर्बुद्धी होती. आता जाऊ द्या, थोड्या वेळाने अनेक जणांना कीर्तनाला यावंसं वाटलं असेल, घरातून चप्पल देखील घातली असेल, बाहेर पडले, पण ती दुर्बुद्धी म्हणजे जाऊ द्या ना, उशीर झाला, सोमवार सोडल्या, जेवण झालं, आता झोपा. बाहेर निघालेला आतमध्ये दुर्बुद्धीनं जातो. पण ही सद्बुद्धी व्हायची असेल तर संतांनी सांगितलं, समर्थांनी सांगितलं काय करा, कथा पुराणे ऐकती श्रवणे. कथा पुराणांचं श्रवण करा. कारण काय, श्रुतां श्रुतनेवन कुंडलेन. कानाला फक्त कुंडल घातले तर त्याची शोभा नाही. 10 तोळ्याचे 10 ग्रॅमचे जर कानातले घातले तर कान सुंदर नाहीये. त्या कानाचा खरा उपयोग काय, श्रुतां श्रुतनेव न कुंडलेन. कानाला चांगलं ऐकलं तर त्या कानाला महत्व आहे. जे दिले त्याच्यासाठी ते चांगलं ऐकलं नाही तर त्या कानाचा उपयोग नाही. बधीर असलेलं चांगलं. श्रुता
तसं हाताचं पवित्र कधी हस्तम पवित्रम यदिदान धर्म. हाताचं पवित्र फक्त एवढ्या पुरतं नाही, दान धर्म देखील करायला. पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा. पाय पवित्र कधी तीर्थयात्रेला भगवंताच्या यात्रेला गेले तर. मुखम पवित्रम यदि नाम घोष. मुख पवित्र कधी आहे उदर भरण नव्हे याच्यासाठी नाही, तर नाम घोष ज्याच्या वेळी होईल तर त्या मुखाला पवित्रता येणार. त्याच्यामुळे समर्थ सांगतात कथा पुराणे ऐकती श्रवणी पण करा काय सावध ठेवी कान. नाहीतर इकडून तिकडे कोणती तरी मन आहे ती नळी, हा मन पूर्ण पाठ आहे, त्याचा भावार्थ काय बघायचा. नळी कुंकिली सोनं ते फक्त घरी ऐकायचं असतं. यांनी म्हटले आहो नळी कुंकिली सोना. आहो म्हटले की इकडून वाट तिकडे जाऊ. कधी ह्या नामस्मरणामध्ये कथा कीर्तनामध्ये हे नाही चालायचं, तिथं चालतं काही ऐकलंच नाही. मी बोलले तेच ऐकू येत नाही तुम्हाला, बाकी सगळं ऐकू येत. महाराज समर्थ सांगतात कथा पुराणे ऐकती श्रवणी सावध ठेवी कान मनुजा होई रे सावधान. कथेला गेल्याच्या नंतर नामस्मरण जिथं चालू असेल कान सावध ठेवा. जे काही अंतःकरणात उतरवता येईल ते उतरवा. आमचे रामचंद्र महाराज डोंगरे महाराजांचा दृष्टांत छोटा सांगतो. पूर्वपदार्थ चिंतन संपूया. भागवत कथेला रामचंद्र महाराज डोंगरे बसलेले होते. कथा 7 दिवसाची होती. रोज एक मुलगा समोर यायचा, कथा ऐकायचा, उठून जायचा. आरती होऊ देत नव्हता, आरतीला बसायचं. महाराजांनी बघितलं, पहिला दिवस झाला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा दिवस झाला. रोज 2 वाजता कथाची वेळ संध्याकाळी 6, 6:30 पर्यंत चालायची. हा मुलगा कथेपूर्वीच उठून जायचा. संध्याकाळ झाली, दिवे लागण्याची वेळ झाली की निघून जायचा. पण समाप्तीचा दिवस कथा सकाळी होती 9 ते 12. हा मुलगा कथा श्रवणाला आला. पूर्ण कथा झाली. महाराजांना नमस्कार करण्यासाठी सगळ्यांची राग लागली. रामचंद्र महाराजांनी बघितला हा मुलगा देखील त्याला विचारलं पाहिजे, रोज उठून का कर तू आरतीला का बाबत नाही. सगळेजण एक महाराजांच्या जवळ तो मुलगा आला. महाराजांनी प्रश्न केला म्हणजे बेटा मी तुला रोज बघतो, कथेला येतोस, कथा श्रवण करतो, पण कथा संपली की आरती प्रसाद न घेताच उठून जातोस, संध्याकाळ जाईल. त्या मुलाला जे उत्तर दिलंय ते फार महत्वाचं. म्हणले महाराज मी कथा ऐकतो सगळी, मला खूप कथा आवडते, तुमचं सांगणं एवढं पडतं की उठूनच जावं असं वाटत नाही, पण एक छोटंसं कारण आहे. काय कारण आहे आणि माझे वडील घरी एकटे असतात. अरे मग काय झालं त्याच्यात नाही. 1 महिन्यापूर्वी माझी आई निवड केली. 1 महिन्यापूर्वीच माझी आई जात राहिलीये. तो आघात त्यांना सहन झालेला नाहीये आणि अशा त्यांना संध्याकाळी दिसत सुद्धा नाही. मग संध्याकाळी लवकर जाऊन दिवाबत्ती करतो, त्यांचा स्वयंपाक करतो, त्यांना भोजन घालतो आणि लगेच त्यांची शुश्रूषा करून त्यांना झोपण्याची व्यवस्था करतो. एवढे शब्द त्यांनी बोलले की महाराजांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. महाराजांनी त्या मुलाचे हात हातात घेतले, आपल्या मस्तकाला लावले. महाराजांनी जे शब्द वापरले ते फार सुंदर आहे. बेटा मग कथा बताता आप कथा जीते हो. मी कथेतून मातृभक्ती पितृभक्ती सांगतो, पण श्रवण करून तू अंतःकरणात आचरणात आणतोस हे खरं महत्वाचं आहे. कथा पुराणे ऐकती श्रवणी. काय ऐकलं ते महत्वाचं आहे, पण ते आचरणात आणलं तरच महत्वाचं. जसं या मुलाला पितृभक्ती केली, आता आरतीपेक्षा ते महत्वाचं आहे. मी जर आरती प्रसाद घेत बसेल तर वडिलांना संध्याकाळी दिसणार नाही, आरती महत्वाची नाही. आपण खरं आचरण काय यावेळेस आपला विवेक जागा केव्हा होतो. ऐकती श्रवणी. म्हणून चांगलं ऐकायला पाहिजे, चांगलं श्रवण करायला पाहिजे. पहिली भक्ती श्रवण भक्ती सांगितली नवविधा भक्तीमध्ये. श्रवणम कीर्तनम यस्य का सांगितली त्याच्यामुळे सांगितली की आपला विवेक केव्हा जागा होतो चांगलं ऐकल्याच्या नंतर. म्हणून शेवटच्या चरणात सांगता समर्थ दास म्हणे संताशी शरण जा. चांगली भक्ती विवेक जागा झाला तर काय करा, दास म्हणे संताशी शरण जा. काही करू नका, चांगल्या सद्गुरूला शरण जा. सद्गुरू वाचवणी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस कोण व्हावा असं वाटत असेल तर सद्गुरू केल्याशिवाय तरणोपाय नाही. म्हणून
सदा संतापाशी जावे त्यांच्या पायीच बैसावे. सद्गुरूंच्या जवळ जा, संतांच्या जवळ जा. समर्थ सांगतात दास म्हणे संताशी शरण जा. पण अंडरलाईन शब्द वापरलाय, दे सोडून अभिमान. सद्गुरूंच्या जवळ गेलाय, मी बंडल आणलंय, आता मी तुमच्या जवळ बसलो पाहिजे नाही महाराज. ज्याने 1 रुपयाचा भाव समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित केलाय तो सद्गुरूंना तितकाच महत्वाचा आहे. आणि ज्यानं सोन्याची अंगठी जरी दिली तोही तितकाच महत्वाचा आहे. तो अभिमान तिथे घडून गेला पाहिजे. हे सोडून अभिमान मनुजा होई रे सावधान. पूर्वपदार्थाचे चिंतन संपूर्ण उदाहरणामध्ये छोटासा दृष्टांत बघूया. वेळेची मर्यादा 2 मिनिटं भजन. रामदासी नारदीय हरिदासी परंपरेमध्ये पूर्वपदार्थ चिंतन झालं की मध्यंतरात एक भजन करतात. त्याचं कारण असं आहे की पूर्वपदामध्ये ज्यांना ज्यांना निद्रा देवीनं आपल्या अधीन करून घेतले, बाबा अर्ध कीर्तन झाले ही सूचना आहे. म्हटलं भजन झालं की ते आता कळून जातं की आता मध्यांतर झालेलं आहे, आता जागे व्हा, पूर्वहित कीर्तन चालू आहे. जय जय रघुवीर समर्थ. सुंदर 2 मिनिटं भजन. आणि उत्तरायणामध्ये या भाग्यनगरामध्ये केशव स्वामींचं मी मागे एकदा कीर्तन सांगितलं भाग्यनगरातलं श्री समर्थ मंदिरामध्ये समर्थांचं पंचायतन ऐकलं असेल, त्या पंचायतनातला भाग आपल्याला बघायचा आहे. पण 2 मिनिटं भजन. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम
नमः पार्वती पते हर 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 हर. आता फक्त महिला वर्ग गेला. नमः पार्वती पते हर हर. तुम्ही थांबा. नमः पार्वती पते हर हर. नुसता सोमवार सुटायचा राहिला ते. मालकाला भोजन करून दिलं आपलं राहिलंय असं व्हायला नको. सगळेजण एकदा नमः पार्वती पते हर हर. धन्यवाद. प्रसंग असा आहे महाराज, ज्या गावात घडलेली घटना आहे त्या गावामध्ये एक कथा आख्यान सांगायला अजून आनंद वाटतो. ज्यावेळेस हे आख्यान लिहिलं असेल त्यावेळेस मूळ स्वरूपामध्ये कथाभाग वेगळा असेल, पण त्याला या धाटणीमध्ये बसवलं ते अतिशय सुंदर. भाग्यनगरी श्री हरी मंदिर रात. भाग्यनगरी श्री हरी मंदिरात. आनंदी रंगले प्रसन्न. स्वामी केशव हे रामदया सारा. स्वामी केशव हे स्वामी केशव हे रामदया सारा. अंतरंगी राज तो विराजे. अंतरंगी राज तो विराजे. ओ विराजे, ओ विराजे. जय जय रघुवीर समर्थ. धावता कार्यक्रम करायचा आपल्याला. देवगिरी एक्सप्रेस नाही, तू सगळ्यात फास्ट रेल्वे कोणती आहे? राजधानीपेक्षा आता नवीन सुरू झाली वंदे. आता वंदे भारत आमच्या परभणीला आता सुरू होते 28 तारखेला अमोलराव. पण ती सध्या भाग्यनगरात आलेली नाही, तिला वेळ आहे आपल्या नांदेड पासून मुंबई. म्हणून तिचा वेग जसा असेल त्या वेगानं आपल्याला कीर्तनाची चाल आता पुढे घ्यायची आहे. भाग्यनगरी श्री हरी मंदिरात कथारंगी रंगले एक संत. नाम केशव स्वामी दया विराजे. अंतरंगी रघुराज तू विराजे. महाराज या भाग्यनगरामध्ये घडलेले हा प्रसंग आहे. केशव स्वामी महाराजांचे. केशव स्वामी सांगायचं तुम्हाला काही गरज नाही, त्याच्यामुळे ज्यांचं महत्व इथं आहे त्यांचं फक्त नाव घेतलं तरी बस. म्हणून या केशव स्वामींचा प्रसंग असा आहे. श्रीहरीचं मंदिर आहे, कीर्तन त्यांचं चालू आहे. या श्रीहरी मंदिरामध्ये एकादशीचा पर्वकाळ आहे. या पर्वकाळी कीर्तन आहे. कीर्तनामध्ये केशव स्वामी शबरीचं आख्यान सांगतायत. मी जसं केशव स्वामीचं आख्यान सांगतोय तसं त्यांच्या कीर्तनात ते कोणाचं सांगतायत? शबरीचं आख्यान सांगतात. अतिशय आनंदपूर्वक सांगतात. शबरीचा भाव काय असेल त्या मातांवर ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. बाई तू जरी घर सोडून आलीस तर काळजी करू नको, याच आश्रमात राहा. मी आश्रम सोडून जात आहे, पण तुला प्रभू रामचंद्र जेव्हा लंकेला जातील तेव्हा भाड्या शबरी आश्रमात जातात. दुसऱ्या मार्ग नसेल त्यांना, बायपास नाहीये. तुझ्या आश्रमावरच जातील आणि तुला आशीर्वाद देऊनच जातील. वयाच्या 16व्या वरील आशीर्वाद दिले. 16व्या शबरी अंतःकरणामध्ये आता वाट बघायला लागली. रोज सकाळी उठावं, फुले गोळा करावी, महाराज फळे गोळा करावी, छानपैकी मडक्यामध्ये पाणी भरून ठेवावं. कशासाठी? राम येई मज धाम होईन विश्राम तया ठाई. माझा राम येणार आहे. आशीर्वाद कोणी दिला? तुम्ही, आम्ही नाही, मातंग ऋषींनी. आशीर्वाद देणारा तेवढाच अधिकारी होता, त्याच्यावर दृढ विश्वास होता. महाराज 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, महिना झाला, 2 महिने झाले, पण अजून रामराय काय आलेले नाही. पण या शबरीनं काय करावं? रोज जी कार्य होतं तेच चालू. आज तीच फुलं गोळा करावी, माळा कराव्या. तुम्ही, आम्ही 1-2 दिवस झाले असते, हे काही येत नाही. आल्यावर बघू. आपलं तर ठरलं.
अहो एखादे सत्पुरुष गुरु महाराज कुठल्या गावात एखादे सत्पुरुष आले आपण त्यांना वेळ दिली 11 वाजताची येण्याची आणि समजा 11:30 झाले तर आपला घड्याळीचा थोडा वेळ जाऊन थोडा वेळ फोन सांगतो अजून किती वेळ लागणार सांगा त्याला या वाटलं ती या नाही येऊ नका म्हणा मला जायचं ड्युटीला. आमची प्रतीक्षा संपून झाली. शबरीनं 1 महिना झाला 2 महिने झाले 3 महिने झाले 1 वर्ष झालं 2 वर्ष झाले 10 वर्ष झाले 20 वर्ष झाले 30 40 50 60 जो भाव पहिल्या दिवशी होता तोच आजही आहे. ही प्रतीक्षा. रामायणामधून जर शबरी वगळली तर हा भाव उत्पन्न होणारा दुसरं पात्र नाही. सगळं काढा दास महात्म्य सांगणारा हनुमंत आहे पण शबरी सारखी प्रतीक्षा करणार दुसरं कोणीच नाही. महाराज 40 वर्ष झाली 50 वर्ष झाली अजून रामराय काय आले नाही. 16 अधिक 50 66 वर्ष झाली वयाला. आता थोडं काठी यायची अवस्था सुरू झाली. अजून 10 वर्ष त्यात अजून महाराज काय अवस्था असेल. जो भाव पहिल्या दिवशी होता तोच आजही आहे. हे सांगताय कोण कीर्तनात केशव स्वामी. सगळे अंतःकरणपूर्वक आपल्या कानासमोर करून ऐकतायत. काय भाव असेल हो. आपण कुठे कुठे शबरी. सगळेजण डोळे लावून त्या केशव स्वामीकडे बघतायत. अहो वयाची 80 वर्ष झाली तरी अजून रामराय आलेले नाही. पण जो भाव पहिल्या दिवशी पुन्हा तीच गोळा करावी तसेच पाडं सगळं सगळं जे सागर संगीत करायचं ते अजूनही चालू. महाराज 80 अधिक 16 96 वर्ष. काय प्रतीक्षा असेल महाराज. 96व्या वर्षी महाराज शबरीनं पाण्याचं मडकं आगर करत ठेवलं दारात आणि कोणीतरी येण्याची चाहूल लागली. बऱ्याच वर्षांपासून त्या मार्गाने कोणी गेलंच नव्हतं. पाला पाचोळा जरी वाजला तरी शबरीनं बघा आले. आज मात्र पावलं वाजायला लागली आणि त्या मिचमिचल्या डोळ्यानं जर वर बघितलं ते जपून शरीर दिसलं. राम आला माझा राम आला हे सांगताय कोण केशव स्वामी. अश्रूंच्या धारा वाहत आहेत त्यांच्या समोर बसलेल्या श्रोत्यांचा देखील भाव विभोर झाले. शबरीनं रामरायाचं स्वागत केलं. जी काही फळं होती ती फळं दिली. अंतःकरणपूर्वक नमस्कार केला. भगवंता आता मागणे काहीच नाही. हा देह तुमच्या चरणावर विसर्जित करावा अशीच माग द्या. हा कथा भाग संपला. सगळे कीर्तनातले श्रोते उठून जायला लागले पण आपल्या अंतःकरणात शबरीचा भाव घेऊन जायला लागले. सगळं मंदिर रिकामे झालं. श्रीहरीचं एका कोपऱ्यात एक म्हातारी बसलेली होती. सतरंज्या काढायला लागले सगळे सेवक वर्ग. आजी तुम्हाला न्यायला कोणी येणार आहे का. आजी जे खाली बसून रडते. 1 नाही 2 नाही काहीच नाही. केशव स्वामीचे काही शिष्य जवळ गेले. आई घरी न्यायची व्यवस्था करू बैलगाडी वगैरे काही आणू का. काहीच नाही. शेवटी शिष्याने केशव स्वामींना सांगितलं महाराज त्या कोपऱ्यात एक म्हातारी बसली हो. हटकाचे लोक उठायला तयार नाही. आता मंदिर बंद करायची वेळ झाली. सगळं आवरायची वेळ झाली. स्वामी जवळ गेले. आई अगं घरी न्यायची व्यवस्था करू का. कीर्तनकाराचा आवाज ओळखला. पाय घट्ट पकडले. डोळ्यातून जे अश्रू वाहत होते केशव स्वामींच्या पायावर. महाराज एक विनंती आहे. एक वचन देतात. अगं जे म्हणशील ते देतो सांग. काय करायचं घरी सोडायचं नाही. माझ्या या गरिबीचं एक मागणं आहे हो. अगं काय पाहिजे सांग. पैसे पाहिजे धान्य पाहिजे वस्त्र पाहिजे नाही. तिनं जे मागणं मागितलं ते फार सुंदर आहे महाराज. जगी एकटी असे स्वामी राया. केशव स्वामीला म्हणते जगी एकटी असे स्वामी राया. आख्यान ऐकलंय. स्वामीला म्हणते कुठे धन्य शबरी कुठे माझी गाया. स्वामी ती शबरीचा इतका अधिकार माझा नाहीये पण एक विनंती आहे. कुठे धन्य शबरी कुठे माझी गाया. स्वामी असे प्रार्थना आज जोडो निहात. स्वामी आज प्रार्थना करते उद्या भोजनासी या झोपडी. स्वामी एक मागणे
माझ्याकडे उद्या जेवायला येतात भोजनाला. अगं एवढंच ना, येतो नक्की. महाराज इतक्या वेळची म्हातारी उठत नव्हती, ताटकन उभा राहिली. नक्की येणार, मी शब्द दिलाय ना, नक्की येणार. महाराज म्हातारीच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. किती वाजता? माध्यान्ही सूर्य आला की येतो. बस महाराज जी म्हातारी पळतच सुटली. आता तिला सोडायची व्यवस्था करायची होती. म्हातारी घरी गेली, आपली तुटकी मोडकी झोपडी नीट केली. आता यांना भोजन घालायचं ना, मोडकी शोधू लागली. काहीच नव्हतं घरात. सकाळ झाली तर काय केलं? भिक्षा मागायला सुरुवात केली. कशी केली? धान्य कन बरे नसे तो घरी, धान्य कन बरे नसे तो घरी. भिक्षेसाठी म्हातारी भिक्षा मागायला लागली. पिंडात होती दारोदारी. कुणी वाढीला आत दिला, कुणी वाढीला आत दिला. अहो आमच्या परभणीमध्ये आली होती भिक्षा मागायला. आपल्या वाढायला तयार नाही. म्हणजे जाऊ दे, आपलं भाग्यनगर मध्ये इथे चांगल्या सात्विक महिला असतात. कोणी सात्विक महिला दिसला, काही चांगल्या महिला. आई काय पाहिजे सांग? काय हवे न्यावे, संताना भोजन घालावे. आई डाळ पाहिजे, तांदूळ पाहिजे, पीठ घेऊन जा, साखर गुळ काही. काय हवे न्यावे, संताना भोजन घाला. आशीर्वाद आम्हाला द्यावे. फुकट दिलं नाही. काय म्हणलं? त्याचे कोणी संत येतात त्यांना सांग, आशीर्वाद आम्हाला द्यावे. आमच्या मुलाबाळांना आशीर्वाद द्यायला सांगा. दिलं तर दिलं. बघा किती चांगल्या सात्विक होते की नाही. सहज दिलं नाही. त्या माणसांना सांगा, संतांना सांगा, आमच्या मुलाबाळांना आशीर्वाद द्या म्हणा. म्हातारीनं सगळा शिदा गोळा केला, आपल्या घरी गेली. सुंदर ती पडशी सोडली. जे काही आपल्या घरामध्ये उपकरणं भांडी होती त्याच्यात टाकलं. मला खीर, कारोला, वरण भात, काय काय पदार्थ असतील, पापड्या कुरडया, ज्यांना जे आवडते ते पदार्थ मनामध्ये आणा. आपला जो स्वीट डिश असेल ती आणा म्हणा. ती म्हातारीनं केली होती. सगळं 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 तयार झालं महाराजांना. पण आता वेळ झाली, माध्यान्ही सूर्य यायचा आहे आणि स्वामी येणार. परत एकदा या म्हातारीनं फुलं तोडली, सुंदर माला केली, पाण्याचं मडकं हातामध्ये घेतलं आणि आता स्वामी येतील, त्यांचं स्वागत करावं. आजच दसरा, आज दिवाळी, हरी नमी सादरी, हरी नमी सादरी. वेळ संपत आली आहे, त्याच्यामुळं वेळ जास्त नाही. महाराज म्हातारीच्या अंतःकरणात वाटलं आजच दसरा आहे, आज दिवाळी आहे. आणि ते पाण्याचं मडकं हातात घेतलं आणि गर्जना गौनी महाराज, जय जय रघुवीर, अशी साधी गर्जना नाही गौनी. प्रसंग इतकाय भाग्यनगरातला, जय जय रघुवीर. महाराज महाराज त्या म्हातारीची झोपडी थरारली असा आवाज होता. दारात आली, त्यांच्या पायावर पाणी टाकलं, नमस्कार केला. महाराज आतमध्ये या. पत्रावर तयार करायला घेतली. तिचा तो भाव बघून केशव स्वामी भाव विभोर झाले. हा शबरीचा भाव दिसतोय. आणि म्हातारीला विनंती केली, आई अजून एक पत्रावर तयार करतीस का? म्हातारीला वाटलं यांचा शिष्य येणार असेल. नाही नाही, माझी समर्थ येणार आहे, तू पांडला. पत्रावर तयार करायला घेतली. म्हातारीला म्हणजे जाऊ दे, कोणी येणार असेल, आपल्याला काय करायचं, केशव स्वामी आलेत ना. समर्थांना हाक मारली, यावे समर्थ स्वामी रामदास अवतारा, शबरी समया आपुलकीचे अन्न ब्रह्म स्वीकारा. शबरी समया आपुलकीचे अन्न ब्रह्म स्वीकारा. समर्थ सज्जनगडावरती होते. चाकलच्या रामनवमीच्या उत्सवाला निघाले होते. तात्काळ थेट सज्जनगडावर निघाले. आले कुठे? भाग्यनगरामध्ये. किती वेळ लागला? निमिष. पापणी लवायला जो आवाज असतो त्याला निमिष म्हणतात, तो सुद्धा जास्त झाला. आणि दुसरी गर्जना घुमली, जय जय रघुवीर. समर्थांचा आवाज आता झोपडी हल्ली. आता हे गुरु यांचे महापुरुष आता थरारली होती. आता हल्ली महाराज शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते, प्रसिद्धावर
नमस्कार माझा जय जय रघुवीर. महाराज ही गर्जना उरली. केशव स्वामींनी ऐकलं, बाहेर समर्थ आले. प्रेमालिंगन झालं दोघांचं. प्रेमालिंगन झाल्याच्या नंतर चला म्हणले आतमध्ये. अरे मी चांपळला निघालो होतो रामनवमीच्या उत्सवाला आणि तिकडून जयराम येणार होता. समर्थांनी दोघांना एकमेकाला संकेतानं खुणवलं. म्हणजे शबरी सम आपुलकीचे या अन्न ब्रह्म स्वीकार. झोपडीत तर या म्हटले. पत्रावळ लावता लावता म्हातारीला समर्थ म्हणले अजून एक लावा. स्वयंपाक केला होता 2 जणांचा साधा. केशव स्वामी म्हातार. पण आता दुसरा जाऊ द्या, मी उपाशी राहील, पण तिसरा हे कसं शक्य? शरीर बघितले तर या भांड्यातलंच यांना पुरणार नाही. 6.5 फुटाचे समर्थ होते, साधे नाही. बलगुंड होता महाराज. गर्जना या गल्लीत भिक्षा बघत असेल तर पलीकडल्या 3 गल्ल्यामध्ये आवाज झाला. त्या म्हातारीला पाहिलं. समर्थाने म्हणले आई अजून एक पत्रावळा. म्हणजे आता एक शिष्य अजून फ्री असेल. महाराजासोबत 2 शिष्य असते एखाद्या दिवस. मी कोणीच आलो नाही सोबत. आपण महाराजच नाही. त्या म्हातारीनं लटकेच ती पत्रावळ घेतली तयार करायला. तोपर्यंत समर्थांनी आवाज दिला जय रामाये सखया जय रामाये सखया. कुठे होते जयराम स्वामी? वडगावला निघालेले होते. कुठे? चाफळला जायला. चाफळला रामनवमीच्या उत्सवाची तयारी करायला. समर्थ तिकडून सज्जनगडाहून जाणार होते. हे वडगावून तिकडे जाणार होते. जयरामाला जसा आवाज दिला जय रामा येई सखया धावत येई लवकर बारे. लवकर कसं येईल? धावत धावत ये. जशी गर्जना जयरामाने ऐकली. महाराज हे हृदयीचे ती हृदय होते. मोबाईल नंबर डायल करायची गरज पडली. संत दिसती वेगळाने परी अंतर हृदय मिळाले. इथं जो भाव प्रकट झाला समर्थांचा तो जयराम स्वामींच्या अंतरंगात प्रकट झाला. जयराम नारायण प्रकट झाला की जय जय रघुवीर. समर्थांच्या पायावर दंडवत नमस्कार घातला. कशाला बोलवलं? काही नाही म्हणते हे बघायला. शबरी समया आपुलकीचे. शबरीचा भाव रामायणामध्ये होता. तो आजच्या कलियुगात तुला बघायचा आहे ना. हे म्हातारीचा कशाला बोलवलं? काही नाही म्हणते हे बघायला. भाव वेगळाच टाकला. मला भोजन घालून काहीतरी पुण्य मिळेल वाटलं होतं, पण आता यांना उपाशी राहण्याचं पातक माझ्या मस्तकी येईल. जयरामाला सांगितलं महाराज मी निघालो होतो, पण माझ्यासोबत आनंद स्वामी ब्रह्मनाळकर निघाले होते. म्हातारी म्हणली 1 झालं 2 झालं 4थं तयार आहे. म्हातारी म्हणली नक्की हे माझ्या झोपडीच्या मागे लपले. थांबा म्हणजे लावतेच पत्रावर थोडं थांबा. आणि जशी बाहेर आली त्या झोपडीच्या मागे जायला लागली. झाडात झुडपात बघितलं कुणी होतं का? नाही. परत येऊन दारात थांबली. पण झालं काय? महाराज आतमध्ये संत आहे, प्रत्यक्ष रामावतारी महारुद्र अवतारी समर्थ आहे. तर काय घडलं? प्रदक्षिणे स्तव पडता पाऊल ओटी अश्वमेधाचे फळ प्राप्त झाले तिज सकळ श्रीराम. महाराज संतांना प्रदक्षिणा घडली, सहज मारली, लटकेच मारली, शंका घेऊन मारली. आम्ही मुद्दामून मारलं तरी काय होईल? 108 मारतो. श्रावण महिना लागला रोज 108 मारायचं. अहो लटकेच मारा श्रद्धेनं.